स्वागत एक बातमी पाहणार आहोत। नारळी पौर्णिमेनिमित्त काल आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वरळीतल्या कार्यक्रमात आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं, पण याला आता वेगळं वळण लागलंय। याच कार्यक्रमात ठाकरे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी सिद्धार्थ शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। शिंदे गटाच्या महिला शाखा प्रमुखांनी ही तक्रार दाखल केली आहे। सिद्धार्थ शिंदे हे ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे पुत्र आहेत। तर काल नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात आमने सामने आले, पण आता याच कार्यक्रमात ठाकरे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी सिद्धार्थ शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि शिंदे गटाच्या महिला शाखा प्रमुखांनी ही तक्रार दाखल केली आहे। तर सिद्धार्थ शिंदे हे ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे पुत्र आहेत। ही तक्रार शिंदे गटाच्या महिला शाखा प्रमुखांनी केली आहे। वरळीतल्या कार्यक्रमात धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय। दादर पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय अधिक माहिती आहे? दीपाली, आपल्याला माहिती आहे की काल एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त त्यांनी भेट दिली होती आणि त्यावेळेस काहीशी गोंधळाची परिस्थिती झाली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जी महिला पदाधिकारी आहेत त्यांनी सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। सिद्धेश शिंदे हे आमदार सुनील शिंदे यांचे मुलगा आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की हे प्रकरण जे आहे ते आता वाढताना पाहायला मिळतं। दादर पोलीस स्थानकामध्ये तक्रार देण्यात आलेली आहे आणि पोलीस जे आहे ते या सगळ्या संदर्भात पुढील तपास करतात आहे। निश्चितच धन्यवाद देवेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर शिंदे गटाच्या महिला शाखा प्रमुखांनी ही तक्रार केली आहे। वरळीतल्या कार्यक्रमात धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे।